महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांची 5 किंवा 6 मार्चला बैठक होणार आहे. बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील. यात जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरेल. ठाकरे गटानंतर आता वंचितनेही नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यानं महाविकास आघाडीत पेच निर्माण झाले. किंवा रामटेकच्या जागेवर महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि आता वंचितनेही दावा केला. आपण काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. आपल्याबाबत पुणे पुढ्या सोडतील, मात्र आपण कुठेही जाणार नाही असं वडेट्टीवार म्हणाले. आपण जिथे आहोत तिथे योग्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आमदार विश्वजित कदम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी धावताना दिसले. फडणवीस विधान भवनाबाहेर पडत असताना त्यांना भेटण्यासाठी विश्वजित कदम धावत गेले. ते जवळ येताच विश्वजित, थांब, तुझं मुहूर्त लवकरच लावतो असं फडणवीस म्हणाले. त्यांच्या विधानामुळे हशा पिकला. सोबतच राजकीय चर्चाही रंगली. महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर झालं. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये 4 सदस्यीय प्रभाग रचना असलेल्या विधेयकाला मंजुरी मिळाली. महाविकास आघाडी काळात बदललेला निर्णय पुन्हा महायुती सरकारनं फिरवलाय. विधान भवनात काल वेगळं चित्र दिसलं. भाजप आमदार आशिष शेलारांनी गुरुवारी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांवर कडाडून टीका केली होती. त्यानंतर काल चक्क शेलार रोहित पवारांच्या खांद्यावर हात टाकून बोलताना दिसले. संभाजीनगरच्या सांस्कृतिक मैदानावर 5 मार्चला अमित शहांची सभा होती. यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडांच्या हस्ते मैदान पूजन आणि स्तंभपूजन झालं. या मैदानावर सभा यशस्वी झाली तर यश हमखास मिळतं असा विश्वास भागवत कराडांनी यावेळी व्यक्त केला. तर लोकसभा लढवायला आपण इच्छुक असल्याचं या निमित्तानं कराड म्हणाले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडेंवर मनमाडमध्ये झालेल्या हल्ल्याचे मालेगावात तीव्र पडसाद उमटले. हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत मालेगाव